पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज आता चांगलाच आक्रमक झालाय। राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीच्या अध्यक्षपदावर नको, विखे पाटलांच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी मराठा समाजाच्या वतीने केली जाते। कुणबींचा जीआर काढून फसवणूक केल्याचा आरोप देखील मराठा समाजाने केलाय। कुणबी नव्हे तर सरसकट मराठा म्हणून आरक्षण द्या, अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा चंद्रकांत पाटलांची नेमणूक करायची मागणी देखील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली। आता सरकारकडे एकच मागणी आहे की मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण उपसमितीचा अध्यक्ष दुसरा कोणतर घ्यावा जो खरोखर मराठा समाजाला न्याय देईल। आता कुणबी समाजाला मिळालेलं, त्यांच्या नोंदणी मिळाली की डायरेक्ट आरक्षण, डायरेक्ट ओबीसी मधून। आता मराठा समाजासाठी एक दुसरा मंत्री आणावा किंवा चंद्रकांत दादांना आणावं, जे अगोदर होते, जे अगोदर त्यांना माहिती होतं की कुठल्या प्रकारे कुठलं आरक्षण आणायचं, त्यांना परत आणावं। मराठा आरक्षण विषयक उपसमितीमध्ये राहून ते मराठ्यांना न्याय देऊ शकत नाहीत, मराठ्याच्या आरक्षणाची मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत। आणि आमचं जे काही आग्रह आहे, आमचं जे आंदोलन आहे हे मराठा समाजासाठी आहे, सकळ मराठा समाजासाठी, सरसगट मराठा समाजासाठी। ते आंदोलन 2/9च्या शासन आदेशाने विखे पाटलांनी मोडीत काढलेलं आहे। म्हणून माझी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे की विखे पाटलाला या समितीतून दूर करा किंवा विखे पाटलांनी स्वतः दूर झालं पाहिजे। आणि ह्या समितीवर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली पाहिजे। मराठवाड्यातल्या काही लोकांच्या नोंदी ज्या मिळतात आहेत, ज्या आता सरकारने दिलेत आणि शिंदे सरकारने सुद्धा दिल्या होत्या, शिंदे समितीच्या प्रमाणे त्यांचं आरक्षण त्यांच्या नोंदीच्या प्रमाणे मिळत असेल, आमचा अजिबात त्याला विरोध नाही आहे। त्यांना त्यांचं आरक्षण मिळावं, मग त्यांनी जामांच्या नोंदीप्रमाणे मिळावं, हैदराबाद गॅजेट प्रमाणे मिळावं, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, आमची अजिबात अडचण होत नाही आहे। पण आम्ही मराठा आहोत, आमच्या कुठेही नोंदी नाही आहेत कुणबी म्हणून, आम्हाला फक्त मराठा म्हणून राहू द्या। आणि याच्यामध्ये जर कोणीही दिशाभूल करण्याची किंवा सरकारवर किंवा लोकांवर दबाव टाकण्याची जर प्रयत्न केला तर आमच्यासारख्या मराठ्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।